भरती पूर्ण महाराष्ट्र राज्यभर 19 तारखेला सुरू होणार आहे। तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये 19 तारखेला पोलीस भरती सुरू होणार आहे। टोटल कॅन्डिडेट 3497 कॅन्डिडेट्स पोलीस सिपाहीसाठी आहे आणि चालकसाठी 4503 असे कॅन्डिडेट्स भरती भरलेले। वेकेन्सी टोटल आहे 99 पोलीस सिपाही आहे आणि 44 पोलीस ड्रायव्हरसाठी आहे। तर सगळं जे कॅन्डिडेट आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त लोक इथं ग्राउंडमध्ये येऊन सहभागी व्हा। आणि 2-3 मुद्दा आम्हाला क्लॅरिफाय करायचा होता। एक तर ज्यांचा पावसाचा सीझन आहे, कोणत्या दिवशी एकदा पाऊस पडला तर त्याचं ग्राउंड खराब झालं तर आम्ही रिशेड्यूल करू। समजा 19 तारखेला पाऊस पडला तर ते 19 तारखेचं लोकांना 30 तारखेला 29पर्यंत आमचं भरती चालू आहे। त्यांचं रिशेड्यूल होऊन 30 तारखेला त्यांचं रिशेड्यूल होते। सेकंड डे कॅन्डिडेट 2 सेंटरमध्ये आहे। समजा इथं पण भरलेले रातूरला पण त्यांनी भरलेले फॉर्म, तर त्यांनी एक सेंटरला अटेंड करू शकतात आणि त्यांचं दुसरं सेंटरचं ते रिशेड्यूल होईल। तिसरं ते कोणत्याही कारणामध्ये समजा त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नाही, बस नाही भेटली, कुठेतरी पाऊस पडला तर तसं कारणामध्ये त्यांनी लेखी दिले तर आम्ही त्यांना पण रिशेड्यूल करून घेऊ। हे 3 मुद्दे होते आणि आम्ही टेक्नॉलॉजीचा 3 वापर केलेले आहे। तर आम्ही RFID सगळ्यांना कॅन्डिडेटला देतो, जेणेकरून 100 मीटर आणि 1600 मीटर क्रायटेरियामध्ये सेन्सर असते आणि टेक्नॉलॉजीच्या मार्फत प्रत्येक सेकंदापर्यंत आम्ही पॉईंट नोट डाऊन करणार आणि आम्ही सगळ्याकडे CCTV कॅमेरा लावणार आहे। कोणाला काही शंका वाटलं तर ते अपील तिथंच होईल। कॅमेरामध्ये आम्ही त्यांना सगळं संपूर्ण दाखवून देणार आणि तिसरं आम्ही सगळ्याकडे कॅमेराज पण ठेवलेले आहे। कुठेही कोणाला अडचणी आल्या, कोणाचं डाऊट आलं तर ते अपील करू शकतात। तर हे पूर्ण भरती प्रक्रिया आमच्या DG ऑफिसच्या मार्गदर्शनाखाली सगळं टेक्नॉलॉजी आणि सगळं जे प्रक्रिया आहे आम्ही ओपन अँड ट्रान्सपरंट ठेवणार आहे। हे भरती प्रक्रियामध्ये जास्त लोक सहभागी व्हावे असं विनंती आहे। लेखी परीक्षा पण घेणार त्या संदर्भात काय? त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्स क्रायटेरिया आहे 50 मार्क आहे, लेखी परीक्षा 100 मार्क्सचं असते। तर ह्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्स टॉप परफॉर्मन्स असतील, जेवढं वरती आम्हाला शासनाकडून हे येतील कट ऑफ येतील, तिथून आम्ही कॅन्डिडेट्सला लेखी परीक्षेसाठी बोलून घेणार आहे। त्याचं डेट नेक्स्ट आता शासन जेव्हा अनाऊन्स करतील तेव्हा ते होतील। सर, अनेक डिस्ट्रिक्टमध्ये ज्यांनी ॲप्लिकेशन केले त्याच्यासाठी काय प्रोसेस? ते सांगतो की ते ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।